नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरवर. आणि मित्रांनो, सर्वात आधी आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्यांचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावे लागेल. आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले अशा कंपन्या बघूया ज्या कंपन्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे KSE लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:10च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 28 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी एक्स डेट फिक्स केली आहे 28 ऑक्टोबर 2025. म्हणजे ज्याला कोणाला पण या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल त्याला या कंपनीचे शेअर 27 ऑक्टोबर किंवा ज्याने पण या कंपनीचे शेअर 27 ऑक्टोबरच्या पहिले खरेदी केले असेल त्यालाच KSE लिमिटेड या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट मिळेल. तसेच मित्रांनो, नेक्स्ट कंपनी आहे कोफोर्ज लिमिटेड. आणि या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 4 रुपयाचा आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 31 ऑक्टोबर 2025चा. आणि मित्रांनो, ज्याला कोणाला पण कोफोर्ज लिमिटेड या कंपनीच्या इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल त्या व्यक्तीला या कंपनीचे शेअर एक्स डेटच्या पहिले म्हणजे 30 ऑक्टोबरच्या पहिले ज्याने पण या कंपनीचे शेअर खरेदी केले त्यालाच कोफोर्ज लिमिटेडच्या इंटरिम डिव्हिडंडचा बेनिफिट मिळेल. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर लोरस लॅब्स लिमिटेड या कंपनीने सुद्धा 80 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 31 ऑक्टोबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड या कंपनीने देखील 2.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 31 ऑक्टोबर 2025. तसेच मित्रांनो, सरकारी कंपनी BEML लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 3 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर कोलगेट पाल्मोलिव्ह इंडिया लिमिटेड या कंपनीने 24 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 3 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीने देखील 130 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 3 नोव्हेंबर 2025. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये म्हणजे अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. जबरदस्त कंपन्या. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने 27 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 27 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर सुप्रीम इंडस्ट्रीज ही कंपनी सुद्धा 27 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे
बघितले कॅम्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने देखील 28 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 28 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर DCM श्रीराम या कंपनीने देखील 28 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 28 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजी या कंपनीने देखील 28 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 28 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, श्री सिमेंट या कंपनीने 28 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 28 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी सुद्धा 29 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी सुद्धा 29 ऑक्टोबरला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी सुद्धा 29 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच सनोफी इंडिया 29 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, वैभव ग्लोबल ही कंपनी सुद्धा 29 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीने देखील 30 ऑक्टोबरला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 30 ऑक्टोबरला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच जिलेट इंडिया लिमिटेड 30 ऑक्टोबरला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. त्याचसोबत मनप्पुरम फायनान्स ही कंपनी सुद्धा 30 ऑक्टोबरला इंटरिम डिव्हिडंड सोबत क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. तसेच मित्रांनो, नवीन फ्लोरिन या कंपनीने 30 ऑक्टोबरला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 30 ऑक्टोबरला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच NTPC लिमिटेड सुद्धा 30 ऑक्टोबरला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले बालकृष्णा इंडस्ट्रीज या कंपनीने देखील 31 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 31 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी सुद्धा 31 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट ही कंपनी सुद्धा 31 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, लाल पथ लॅब ही कंपनी 31 ऑक्टोबर 2025ला क्वार्टरली रिझल्ट सोबत इंटरिम डिव्हिडंड आणि बोनस शेअर अनाऊन्स करू शकते 31 ऑक्टोबर 2025ला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपनीने ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागेल. आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या अपकमिंग येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.